मी भिजत ठेवले 15 मिनटं भिजत ठेवायचे। आणि राजमा आहे त्याच्यामध्ये दाल मखनी, राजमा आणि दाल मखनी। तर त्याच्यामध्ये काळी उडीद डाळ आहे, ती रात्रीच भिजत घातली आहे आणि ती आता मी कुकरला शिजवते। तर ही स्वच्छ 3 पाण्याने मी धुवून घेतली आहे आणि आता त्याला एक शिट्टी घ्यायची आहे आणि ते शिजवायचे। तोपर्यंत आपण इकडं मग ह्या पॅनमध्ये मसाला करणार आहोत राजम्यासाठीचा, दाल मखनीसाठीचा। राजमा शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालते मी त्याच्यात। आणि इकडं हा पॅन ठेवला आहे मी, त्याच्यामध्ये तेल टाकते। दाल मखनी करतोय आपण, तर याच्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण, तूप, बटर त्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं। कांदा टाकते पहिले, पंजाबी स्टाईलमध्ये दाल मखनी करते। अशा पद्धतीने करून बघा, सोपी रेसिपी आहे, जास्त अवघड रेसिपी नाही आहे। शक्यतो आपण दाल मखनी आहे ना हॉटेलमध्येच खातो आणि बाहेर गेल्यानंतर पंजाबी भाजी सगळ्यांना आवडतात, विशेष करून मुलांना तर खूप आवडतात। घरी आपण ह्या जास्त करत नाही, तर अशा पद्धतीची करून बघा। ही रेड ग्रेव्ही करते मी आज, त्याच्यासाठी तुम्ही आहे ना पनीर बटर, मटर पनीर, व्हेज कोफ्ता ह्या अशा भाज्या पण ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही करू शकता। कांदा जास्त लाल करायचा नाही आहे आपल्याला, रेड ग्रेव्ही करतोय तर सौते करून घ्यायचा आहे फक्त। त्याच्यातच मी लसूण टाकते, आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत। आता टोमॅटो टाकते। टोमॅटो पण मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये आहे ना कांद्यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवायचं। 2 कांदे असतील तर 4 टोमॅटो लागतात। आणि त्याच्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी खसखस, काजू आणि मगज बी हे असं 15 मिनटं भिजत घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याचं बारीक पेस्ट करायची। राजमा किंवा दाल मखनी आमच्या घरात आहोंना खूप आवडते, कारण त्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं। त्यामुळे आठवड्यातून एकदा त्यांना राजमा किंवा दाल मखनी दिलं तरी चालतं। तर आहोंची ही फेवरेट डिश आहे। ही आपली रेड ग्रेव्हीसाठी घट्टपणा येण्यासाठी आपण जे भिजत घातलं होतं काजू, मगज बी आणि खसखस, तर त्याची बारीक पेस्ट केली आहे मी। आता हे थंड झालं आहे, कांदा टोमॅटो आपण थोडंसं हे असं सौते करून घेतलं आहे, तर ते आता मिक्सरला मिक्स करून बारीक करून घेते। मिक्सरला छान ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे। तर पॅनमध्ये तेल टाकायचं, थोडंसं ना हात सैलच ठेवायचा आहे तेलाचा, त्यामुळे त्या भाजीला तशी टेस्ट येते। 2 लवंग, 2 मिरे, 1 चक्रीफूल, दालचिनी,
आणि हे 2 तमालपत्र एवढं टाकायचं आहे. जिरे टाकते. हे असं खूप छान परतू द्यायचं. तेल सुटेपर्यंत त्याला परतायचं आहे. त्याच्याने छान टेस्ट येते. मसाला सगळा एकजीव होतो. आपण याच्यात आतून मीठ तिखट काहीच टाकलेलं नाही, पण तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान मसाला परतून घेते. राजमा दाल मखनी छान भाजी होते. अशा पद्धतीने करून बघा आणि नक्की कॉमेंट करा की कशी झाली आहे. तुम्ही पण कशी बनवतात ते पण मला सांगा. तर यामध्ये 1 चमचा आपण दही टाकणार आहोत. दही टाकल्यामुळे त्याच्याने थिकनेसपणा येतो आणि ते छान मिक्स करायचं व्यवस्थित, कारण आपल्याला 1 कप भर दूध पण शेवटी टाकायचं आहे आणि ते गार दूध टाकायचं आहे. त्यामुळे दही हे छान मिक्स करायचं त्याच्यामध्ये. आपल्या इकडे राजमा पण झाला आहे. आता मी हे रेड ग्रेव्हीसाठी घट्टपणा येण्यासाठी आपण जे काजू खसखस आणि मगज बी जे वाटण केलं आहे तर ते आता टाकलं आहे याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. हे झालं आहे आपला राजमा. गॅस बंद केला आहे मी. छान आपलं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. मस्त तेल सुटलं आहे आणि इकडे राजमा पण शिजला आहे आपला. अजून वाफाच येत आहे त्याच्यामध्ये. छान असा शिजला आहे. तर मी आता याच्यामध्ये हे कलरवालं माझं तिखट आहे तर हे तिखट टाकते. त्याच्यानंतर हळद, धना पावडर आणि किचन किंग मसाला टाकायचा आहे आपल्याला. आणि याच्यात आपण राजमामध्ये आणि दाल मखनी त्याच्यात टाकलेलं आहे मीठ. तर याच्यात फक्त आता भाजीपुरता मीठ टाकायचं आहे आपल्याला, ग्रेव्हीपुरता. थोडंसं फ्रेश क्रीम टाकायचं आहे हे. आणि दूध टाकायचं आहे. आता ही आपण दाल मखनी आहे ती टाकणार आहोत. राजमा आणि काळी उडीद डाळ आहे ते रात्रीच भिजत घातली आणि आता कुकरला 2 शिट्ट्या घेतल्यात. छान एक मस्त वाफ येऊ द्यायची. आपली दाल मखनी तयार. कस्तुरी मेथी आहे ही. तर सगळी भाजी झाली ना की शेवटी ही टाकायची आपल्याला. थोडीशी हातावर चोळायची आणि टाकायची. त्याच्यानंतर लास्टला हे बटर टाकणार आहे.
आपलं हे बटर. आपण आता दाल मखनी तयार झालेली आहे आपली. त्याच्यासाठी आता राईस करतोय. दाल मखनी बरोबर खायला राजमा चावल पण छान लागतो. तर आता मी हे 10 ते 15 मिनटं हा तांदूळ बासमती तांदूळ आहे तर तो भिजत घातलाय. तर तो करते. थोडं तूप टाकायचंय, तमालपत्र, 2 लवंग, 2 मिरी आणि विलायची आणि मसाला विलायची असं टाकलंय त्याच्यात, आणि जिरे. भरपूर जिरे टाकायचे. माझा गॅस जास्त झाला, तापला होतं आपले पातेलं, त्यामुळे मी बंद केला. फोडणी छान बसली आहे, मस्त स्मेल आला आहे. आपण हा जिरा राईस करतोय, साधा आहे, सगळ्यांना माहिती आहे कसा करता. त्याच्यात आता आपल्याला पाहिजे तसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जिरा राईस तयार झाला आहे आपला.